इयत्ता 8वी मार्गदर्शिका आपण बुद्धिमत्ता आणि गणित हे 2 विभाग पूर्ण केलेले आहेत. आता तुम्हाला 50 मार्कांचं म्हणजे 25 प्रश्न येणार आहेत मराठीचे. आजपासून आपण मराठी विभाग चालू करत आहोत. पहिला टॉपिक आहे आकलन. आकलन मध्ये उतारा पहा. आकलन म्हणजे काय, तुम्ही वाचून किती ग्रास्प करता आणि तुम्हाला वाचून किती पटकन प्रश्नाचे उत्तर देता येतात. ठीक आहे, अगदी एक लक्षात घ्या, उतार्यामध्ये पहिल्या क्वेश्चनचं उत्तर पहिल्या 2 लाईनी, दुसऱ्या 2 लाईनी असं नसतं. पहिल्याचं उत्तर मध्ये असू शकतं, शेवटी असू शकतं, किंवा त्याच अर्थाचे समान पण शब्द दिलेले असतात. ठीक आहे, त्यामुळे उतारा नीट वाचा. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार हा शब्दसंग्रह खूप सारा वाढवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतात, संवाद असतात, प्रसंग असतात, घटना असतात. तर पाहूयात आपण पहिला उतारा. पहिला उतारा तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा उतारा वाचायचा नाही, पहिल्यांदा प्रश्न वाचून डोक्यात घुमू द्यायचे. काय प्रश्न आहे तर, मराठीची उत्पत्ती कशातून झाली आहे, मातृभाषेमुळे जीवन समृद्ध होते असे का म्हटले आहे, भक्ती करताना संसाराचा विसर पडू नये अशी शिकवण कोणी दिली. डोक्यात प्रश्न बसले आपल्या, आता उतारा वाचायला सुरुवात करायची. मग आपल्याला वाचताना लगेच समजणार हा याच्यावर प्रश्न होता, या लाईनवर प्रश्न होता. पहिला प्रश्न काय, मराठीची उत्पत्ती कशातून झाली आहे. पहा, इथं जर आपण वाचलं तर मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली, म्हणजे मराठीची उत्पत्ती कुठून झाली आहे, प्राकृत भाषेतून. पुस्तक जुनं आहे माझं, मी तेच उत्तर रफ केलेले आहे ना. पुढचा प्रश्न, मातृभाषेमुळे जीवन समृद्ध होते असे का म्हटले आहे. आता पहा, ही भाषेमध्ये आपण मराठीत आपण वाचू शकतो, मराठीमध्ये आपण विचार करू शकतो. ठीक आहे, तिथे पहा, अनुभवाचे बोल शिकवते, सर्वांची मातृभाषा आहे आणि आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. ठीक आहे, पॅराग्राफ नीट वाचा, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याची उत्तरं सापडतात. पुढचा प्रश्न आहे, भक्ती करताना संसाराचा विसर पडू नये ही शिकवण कोणी दिली. आता पहा, इथे भक्ती मार्ग संसाराची शिकवण देते कोणी, दासबोध. दासबोध कोणी दिलाय, रामदासांनी. ठीक आहे, याच्यामध्ये ट्रिक सांगते तुम्हाला, रामदास याच्या पुढेच फक्त बोध लावायचं, तर रामदासांनी काय लिहिलं ते याच्यामध्ये येतं, दासबोध. ठीक आहे, आता अजून एक, अलीकडच्या गडकरींचं पूर्ण नाव काय, राम गणेश गडकरी. अत्रे, के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय आहे, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं. ठीक आहे, पुढचा उतारा घेऊयात आपण. पहिल्या प्रश्नाचे, पूर्वीच्या कवचाच्या थरांची मोडतोड कशामुळे होते. तर कशामुळे ते आपण विज्ञानामध्ये पण शिकलेलं आहे, लावा रसाच्या दाबामुळे. याच्यामध्ये उत्तर आलेलं आहे, पृथ्वीच्या पोटात लाव्हा रस नावाचा रस असतो. घरे कोसळण्याची वेळ कोणती. आता हे मात्र शिकण्यासारखा प्रश्न आहे. सर्वजण साखर झोपेत असताना, साखर झोप कधी लागते, पहाटे लागते. ठीक आहे, साखर झोप वेळ कोणता असतो, पहाटेचा. मग घर कोसळण्याची वेळ कोणती होती, पहाटेची. पुढचा प्रश्न, उतार्यातील घटनेची पूर्वसूचना खालीलपैकी कोणाला मिळत नाही. प्रश्न नीट वाचायचा. अर्धा प्रश्न वाचला की तुम्ही साप, बेडूक, कुत्रा कोणाला टिक करून निघणार. पहा, इथे आलेले कुत्री, साप आणि बेडूक यांना मिळते, मिळत कोणाला नाही, माणसाला पूर्वसूचना मिळत नाही. जेव्हा जमीन हादरू लागते का, त्यावेळेस आपल्याला समजणारे भूकंप झाला. ही आहे 1993ची. हा भूकंप मी 11वी-12वीला असताना झाला असणार आहे, मी अनुभवलेला आहे हा भूकंप. ठीक आहे, अहमदनगर पर्यंत त्याच्या छटा आलेल्या होत्या. आता पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला, तिसरा उतारा. तिसरा उत्तर चाललाय. पुढचा प्रश्न पहा. पहिला प्रश्न आहे, अंबरानं अवनीला अभ्यंग स्नान करू दिलं नाही म्हणजे काय. अवनी म्हणजे काय तर पृथ्वी. उतार्यात कोणाची व्यथा मांडली आहे आणि दानादान उडणे या अर्थाने उतार्यात कोणता वाक्प्रचार आला आहे. बरेच मुलं म्हणतात, मॅडम तुम्ही वाक्प्रचार पाठ करून घेता, म्हणी पाठ करून घेता, त्यामुळे क्वेश्चन मध्ये उतार्यामध्ये प्रश्न अशा क्वेश्चन मध्ये येत नाही की हा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. ते उपयोग येतात आपल्याला, म्हणी वाक्प्रचार उपयोगी येतात उतारे आणि कविता आणि परिच्छेदच्या वेळेस. ठीक आहे, आता अंबरानं अवनीला काय करू दिलं नाहीये, भिजू दिलेलं नाहीये, अभ्यंग स्नान करू दिलं नाहीये. म्हणजे काय तर अजिबात पाऊस पडला नाहीये, अभ्यंग स्नान झालेलं नाहीये अवनीचं म्हणजे पृथ्वीचं.
उतारात कोणाची व्यथा मांडली आहे पाहिलं आपण सगळं तर याच्यामध्ये दुष्काळग्रस्ताची व्यथा मांडलेली आहे. प्रकल्पग्रस्त नाही, पूर आलेला नाहीये, धरणग्रस्तांची पण नाहीये. दानादान उडणे म्हणजे काय? दानादान उडणे म्हणजे निस्तेज होणे नाही, विरून जाणे नाही, आवासने नाही. तर उत्तर काय येतं? वाताहात होणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढचा उतारा घेतोय. पहिले प्रश्न वाचायचे, मग उतारा वाचायला सुरुवात करायची. हिरवी गर्द झाडी कोठे होती? पायथे आलेले आहे. त्याचा चुन्याचा विस्तार म्हणजे पर्वतांच्या चुन्यांच्या मध्ये, चुन्या म्हणजे घड्या 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 घड्या. ठीक आहे. कडे कोठे तयार झाले होते? कडे उतार तुटला होता, रांगडे कडे उभे होते. कोठे होते? तर उतार तुटलेल्या म्हणजे पर्वताचा उतार तुटलेल्या जागी. लहान लहान पक्षी कोठे बसले आहेत? झुडुपांवर चिमुकली पाखरे विसावली होती. म्हणजे लहान पक्षी कुठे बसले आहेत? ते झुडुपांवर. पहा प्रश्न ते वेगळ्या भाषेमध्ये पण देतात, क्लिअर कट उत्तर दिलेलं नाहीये. उत्तर आपल्याला शोधून काढायचंय, डोंगर पोखरून उंदूर काढल्यावानी. ठीक आहे. आता उत्तर झाले तर पुढचा प्रश्न घेऊ आपण, कविता.